नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। डिसेंबर महिन्याच्या शेवटी राज्यात होणार आणखी एक मोठा राजकीय भूकंप। फडणवीस सरकारमधील ते एक रिक्त मंत्रिपद कोणासाठी? अमोल मिटकरींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात आलं चर्चेंना उधाण। तर शरद पवारांसाठी मानला जातोय सर्वात मोठा धक्का। काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। रविवारी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील 43 जागांपैकी 42 जागांवर कोण मंत्री असतील हे निश्चित झाले। मात्र मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त ठेवण्यात आली असून या जागेबद्दल गूढ कायम असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरींनीही ही रिक्त जागा कोणासाठी आहे याबद्दलचं थक्क करणारं विधान केलं आहे। अमोल मिटकरींनी व्यक्त केलेलं भाकीत खरं असेल तर तो शरद पवारांसाठी सर्वात मोठा धक्का ठरेल असा अंदाज व्यक्त केला जातोय। तर नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात सहभागी झालेल्या अमोल मिटकरींनी पत्रकारांशी संवाद साधला। त्यावेळेस त्यांना आधी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न देण्यात आल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला। तर भुजबळांना मंत्रिपद दिलेलं नाही, त्यांची नाराजी आहे असं म्हणत विचारला गेला। त्यावर अमोल मिटकरींनी नाराजी कसली असेल, 41 आमदार निवडून आलेत राष्ट्रवादीचे, त्यापैकी 8 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री असं असल्याने नाराजी होणं साहजिक आहे। मला वाटत नाही कुठली नाराजी असेल। तुमच्याच माध्यमातून कळतं की काही ओबीसी बांधव नाराज आहेत। तो पक्षाकडून राज्यसभेवर लवकरच जातील अशी माहिती तुमच्याकडूनच मिळाली। जर कोणाची नाराजी असेल तर पक्ष पातळीवर ती दूर करण्याचा प्रयत्न होतो। आमच्याच नाही तर भाजपामध्ये असे अनेक नेते आहेत, सुधीर भाऊंसारखे आहेत। शिंदे साहेबांच्या पक्षातील केसरकरांना शपथ घेता आली नाही, त्यामुळे नाराजी असणे साहजिक आहे असं उत्तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिलं। दरम्यान मंत्रिमंडळ न मिळाल्याने, शपथ घ्यायला न मिळाल्याने नाराज असणाऱ्या आमदारांबद्दल बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की जानेवारी फेब्रुवारीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र येऊन जी काही महामंडळ आहेत त्यावर जे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, नाराज आहेत, त्यांची त्यावर बोलवण केली जाईल असं वाटतं। तिन्ही पक्ष एकत्र येऊन पुढील 5 वर्ष टिकणारं सरकार चालवतील। नाराजीपेक्षा विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं मला वाटतं असं सुद्धा अमोल मिटकरी म्हणाले। यानंतर मिटकरींना एक मंत्रिपद खाली ठेवलं आहे, ते नेमकं कोणासाठी आहे? जयंत पाटलासाठी आहे की कोणासाठी असा प्रश्न पत्रकारांनी विचारला। या प्रश्नाला उत्तर देताना मिटकरींनी राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल अशा अर्थाचं भाकीत केलं आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी एक जागा खाली ठेवल्याचं मत व्यक्त केलं आहे। मागेही एक मंत्रिपद त्यांच्यासाठीच खाली ठेवलं होतं, त्यांनी त्यावेळेस फार विचार केला। नंतरच्या काळात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळालं, त्यांना असं वाटलं की आपल्याला तिथे जाण्याची गरज नाही। पण आता अशी परिस्थिती आहे की मला असं वाटतं की ते जे बोललेत ना, योग्य व्यक्ती योग्य वेळ योग्य निर्णय घेतील। तुम्ही बघा आता 1 डाऊनला जो प्लेयर येतो त्या प्लेयरसाठी ठेवलेले आहे असं उत्तर अमोल मिटकरींनी दिलं आहे। मला जेवढी माहिती आहे ते लवकरच नक्की येतील। मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे, योग्य वेळ झालेली आहे। आता योग्य निर्णय डिसेंबरच्या शेवटपर्यंत होणार। एका जागेत मागील तेच कारण आहे, योग्य व्यक्ती योग्य निर्णय योग्य वेळ, त्यासाठीच एक जागा खाली आहे असं सूचक विधान अमोल मिटकरींनी केले। खरोखरच जयंत पाटलांनी शरद पवारांची साथ सोडली तर तो त्यांच्यासाठी पक्षफुटी इतकाच मोठा फटका ठरेल असं मत व्यक्त केलं जात आहे। दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर एक मंत्रिमंडळाची जागा रिक्त ठेवण्यात आली, ती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी ठेवण्यात आल्याचा मोठा दावा केल्यामुळे तर डिसेंबरच्या शेवटी राज्यात मोठा भूकंप घडेल आणि जयंत पाटील शरद पवारांना सोडून अजितदादांकडे येतील असा मोठा विश्वास अमोल मिटकरींनी व्यक्त केला आहे। याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। मित्रांनो, तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह।